आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध केला होता। आम्ही जी काही ड्राफ्ट प्रभाग रचना आहे ती 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती आणि त्यावरती नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागितल्या होत्या। त्या सूचनांवरती दिनांक 11 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली आणि त्या सुनावणी अंतर्गत राज्य शासनाचे जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांनी सर्वांचे म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचा सर्व सूचना हरकतींवरती अधिकृत अहवाल माननीय राज्य निवडणूक आयोगास सादर केला होता। त्याला राज्य निवडणूक आयोगाने काल मान्यता दिलेली आहे आणि आज आम्ही अंतिम प्रभाग रचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्रसिद्ध करत आहोत। त्याची कार्यवाही आता सुरू आहे। किती हरकती म्हणजे आपण मान्य केलं आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो काही जे हरकतींचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये 264 हरकती आमच्या कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या। त्यातल्या बऱ्याचशा समान प्रकारच्या सुद्धा होत्या, म्हणजे एकाच प्रकारची हरकत अनेक व्यक्तींनी उपस्थित केली होती। तर वार्डाच्या संदर्भात हद्दीच्या संबंधात जे आहेत त्या 214 हरकती होत्या। त्याच्यामध्ये 4 हरकती अंशतः मान्य केल्यात प्राधिकृत अधिकारी यांनी आणि व्याप्ती संदर्भात 4 हरकती प्राप्त झाल्या होत्या। तर त्या चारीच्या चारीसुद्धा मान्य केलेल्या आहेत प्राधिकृत अधिकारी यांनी आणि इतर ज्या हरकती आहेत त्या 46 होत्या, ज्या अशा जनरल होत्या ज्याच्यामध्ये काही आरक्षणाचे काही मुद्दे होते किंवा जे मुद्दे प्रभाग रचनेशी संबंधित नाहीत अशा संबंधीचे काही मुद्दे होते, तर त्या इतर हरकती होत्या। सर या संदर्भात काय आता आम्ही ही प्रभाग रचना सर्व आमच्या KDMCच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करणार आहोत। नंतर मुख्यालयामध्ये सुद्धा त्याचे मॅप्स आणि जे काही परिशिष्ट 14 आणि 15 आहेत त्याचे व्याप्तींचं वर्णन आहे हे आम्ही सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करणार आहोत। सर्व वार्डांच्या जे काही आमचे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये सुद्धा आम्ही ह्या अंतिम जी प्रभाग रचना आहे ती पाहण्यासाठी उपलब्ध करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।